कोकणासह घाटमाथ्यावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे काल 24 जुलैपासून महाड तालुक्यातील नद्यांच्या पातळीत वाढ होत असून आज गुरुवारी 25 जुलै रोजी सकाळी सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। महाड शहरात काल पावसाचे प्रमाण तसे येऊन जाऊन होते। रात्री तर पाऊस थांबला असताना देखील सावित्रीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याचे पाहावयास मिळाले। 24 जुलैच्या सकाळी 4.25 मीटर असणारी पाण्याची पातळी रात्री 10च्या आसपास 5.45 मीटरपर्यंत वाढली होती। रात्री पुन्हा ती कमी झाली आणि मध्यरात्रीनंतर ही पाणी पातळी वाढत जाऊन शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत 6.70 मीटरपर्यंत पोहोचली आहे। त्यानुसार नगर परिषद प्रशासनाने भोंगा वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। महाड शहरात पाऊस पडत नसताना देखील अचानक वाढत असलेले पाण्याचे प्रमाण याचे प्रमुख कारण महाबळेश्वर परिसरात पडत असलेला मुसळधार पाऊस असल्याचे विशेष सोशल मीडिया समूहावर आलेल्या माहितीनुसार समजत आहे। सध्या प्रशासन अलर्ट मोडवर असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।